नमस्कार. संगीताज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण इथे 38 छातीचे मापाचे ब्लाऊज कटिंग करणार आहोत. फोरटक्स ब्लाऊज आहे अस्तरवाला. छाती आहे 38 इंच आणि कमर 33 इंच आहे. ब्लाऊजची पूर्ण उंची 15 इंच आहे. त्याच्या मापाने आपल्याला इथे ब्लाऊज कटिंग करायचं आहे. तर त्याच्यासाठी इथे मी 1 मीटर अस्तर घेतलेले आहे आणि हा आहे तो ब्लाऊज पीस. पूर्ण वर्क केलेली आहे ती साईड आपल्याला स्लीवसाठी यूज करायची आहे ब्लाऊज पीसमधील. तर पहिल्यांदा इथे मी अस्तर कटिंग करून घेते. अस्तर इथे मी 1 मीटर घेतलेले आहे. अस्तर इथे फोल्ड केलेले आहे. अजून एकदा फोल्ड करून घेतले. इथे आपल्याला स्लीवचे माप टाकायचं आहे. तर पहिल्यांदा इथे मी बाहीचे माप टाकून घेते. बाहीची पूर्ण उंची आहे 8.5 इंच. त्याच्या मापाने आपल्याला माप टाकायचं आहे. खालच्या साईडून मी चॉक मारून कापड सरळ करून घेतला. तर बाहीची पूर्ण उंची 8.5 इंच आहे. त्याच्यामध्ये 1 इंच घ्यायचे. म्हणजे इथे मी 9.5 इंचावर माप टाकून घेतले आणि सरळ रेषा आखून घेतली. इथून 1 इंचावर माप टाकून घेतले. दंडगेर 12.5 इंच आहे. इथे 6.25 इंचावर माप टाकून घेतले आणि मार्जिनचे 1.5 इंच. पहिल्यांदा इथे मी स्लीव्ज आहे तसेच कटिंग करून घेते. पाठीमागच्या भागाची कटिंग झाल्यानंतर आपल्याला दंडगेर मोजून घ्यायचं आहे आणि ते माप चेक करून स्लीव्ज कटिंग करून घ्यायचं आहेत. इथे ब्लाऊजच्या पूर्ण उंचीचे माप टाकून घेते. ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 15 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच घ्यायचे आणि 16 इंचावर माप टाकून घ्यायचे. इथे मी 16 इंचावर माप टाकून घेतले. सरळ रेष आखून घ्यायची. इथे आपल्याला शोल्डरचे माप टाकायचं आहे. तर डीप नेक ब्लाऊज आहे 38 छातीचा. तर त्याच्यासाठी इथे मी 5.5 इंच शोल्डरचे माप घेतले आणि मुंड्यासाठी 6 इंच घ्यायचे. इथे सरळ रेष आखून घेतली. इथे आपल्याला छातीचे माप टाकायचं आहे. छाती आहे 38 इंच. त्याचा चौथा 9.5 इंच प्लस 1.5 इंच मार्जिनचे आणि कमर आहे 33 इंच. त्याचा चौथा 8.25 इंच. इथे मी 8.25 इंचावर माप टाकून घेतले प्लस 1 इंच टक्ससाठी घ्यायचे आणि 1.5 इंच मार्जिनचे. इथून सरळ रेष आखून घेतली. आता आपल्याला मुंड्याचे गोलाईचे माप टाकून घ्यायचं आहे. तर मुंड्याच्या गोलाईसाठी इथे मी 1.25 इंच घेतले आणि गळा रुंदी 2.25 इंच. पाव इंच डाऊन करून घेतले. पाठीमागच्या गळ्याची उंची 10.5 इंच घेतली आणि रुंदी 2.5 इंच. डीप नेक ब्लाऊज आहे पण जास्त ब्रॉड नाही म्हणून इथे मी गळ्याची रुंदी 2.5 इंच घेतली आणि गोलाकार देऊन घेतला. टक्स रुंदी 4.5 इंच घेतली आणि उंची 4.5 इंच. दोन्ही साईडला अर्धा इंच आले पाहिजेत. अशा पद्धतीने आपल्याला इथे सरळ रेष आखून घ्यायची आहे. 1 इंचाची टक्स आली पाहिजेत. इथे पाठीमागच्या भागाचे माप टाकून झाले. कटिंग करून घेते. त्याच्यानंतर आपल्याला इथे फ्रंट साईडचे कटिंग करायचं आहे. तर पाठीमागचा भाग हा मी कटिंग करून घेतलेला आहे तो ठेवून घेते. इथे मी पाठीमागचा भाग ठेवून घेतला आणि साईडहून चॉक मारून घेतला. अशा प्रकारे इथे मी साईडहून चॉक मारून घेते. इथे मुंड्याच्या साईडला देखील चॉक मारून घेतला. इथे आयहुकच्या पट्टीच्या साईडला मी अर्धा इंचाचा कापड ठेवून चॉक मारून घेतलेला आहे. इथे मुंड्याच्या साईडला परत एकदा चेक करायचे आणि मापे टाकून घ्यायची. 6 इंचाची मुंड्याची उंची घेतली होती आणि गळा रुंदी 2.25 इंच घेतली होती. त्याच्या मापाने आपल्याला इथे जिथून रेष आखून घेतलेली आहे त्याच्या आतल्या साईडला 2.25 इंचाचे माप घ्यायचे आणि गळ्याच्या साईडला पाव इंच डाऊन करून घेतले. पुढच्या गळ्याची उंची इथे मी 7 इंच घेतली आणि रुंदी 2.5 इंच. बॉक्स तयार करून घेतला. आता इथे मी खालच्या साईडला 1 इंचावर माप टाकून घेते.
कारण पाठीमागच्या भागापेक्षा पुढचा जो भाग असतो तो 1 इंच जास्त असतो. कुठल्याही कटिंगमध्ये कटोरी घ्या, फोर्टक्स घ्या किंवा प्रिन्सेस कट घ्या, 1 इंच कधी पण जास्त घ्यायचे पुढच्या भागासाठी. इथे मी फोर्टक्स ब्लाऊज आहे तर इकडे बगलच्या साईडला मी अर्धा इंच वाढवून घेतले. कारण आपण जेव्हा फोर्टक्स चे स्टिचिंग करतो त्यावेळी कापड आकसला जातो आणि कमी होतो. इथे मी योगपट्टीचे माप टाकून घेते 2.5 इंचावर आणि इथून मी 2 इंचावर माप टाकून घेतले. इथे सरळ रेष आखून घ्यायची अशा पद्धतीने आणि वरच्या साईडला इथे मी अर्धा इंच घेतले आणि अशा प्रकारे गोलाकार देऊन घेतला. आता इथे आपल्याला टक्स रुंदीचे माप टाकायचं आहे. तर टक्स रुंदी मी इथे 3.5 इंच घेतली आणि उंची 2 इंच घ्यायची. आता इथे आपल्याला टक्स रुंदीचे माप टाकायचं आहे. तर दोन्ही साईडला मी 1.25 इंच घेतले. सरळ रेष आखून घ्यायची अशा पद्धतीने. आता जिथे आपण टक्स उंची काढून घेतलेली आहे तिथे दोन्ही साईडला 1.5 इंच घेतले आणि इथून मी 2 इंचावर माप टाकून घेतले. टक्सच्या दोन्ही साईडला मी 1.5 इंचावर माप टाकून घेतले. इथून क्रॉसमध्ये सरळ रेष आखून घ्यायची आहे आणि इथून आपल्याला मुंड्याच्या साईडला सरळ रेष आखून घ्यायची. इथे मी चॉक मारून घेते टक्ससाठी. तर 1/2 इंच आणि अजून एक रेष येईल अशा पद्धतीने आपल्याला इकडेच्या साईडची सरळ रेष आखून घेतली. मुंड्याच्या साईडला 1/2 इंच घेतले आणि इथून दोन्ही साईडला 1/2 इंच घ्यायचे. इथे तुम्हाला दाखवते दोन्ही साईडला 1/2 इंच आलेले आहे आणि इथून मी 1/2 इंच आणि एक रेष जास्त घेतलेली आहे आणि इथे देखील 1/2 इंचाची सरळ रेष आखून घेतली. इथे दोन्ही साईडचे मिळून 1.5 इंचाचे टक्स आलेले आहे. जेवढे आपण 1.5 इंचाचे आतल्या साईडला माप घेतले तेवढेच बाहेरच्या साईडला घ्यायचे, म्हणजे आपल्याला टक्स मारल्यानंतर ब्लाऊजची जी रुंदी असते ती कमी नको पडायला म्हणून. इथे अजून अर्धा इंच जास्त वाढवून घेतले, म्हणजे टोटल मुंड्याच्या साईडला 1 इंच झालेले आहे. वाढवून घेतले. त्याच्यानंतर इथे सरळ रेष आखून घेतली. इथे योगपट्टीचे कटिंग करून घेते आणि जिथून आपल्याला इथे वाढवून घेतलेले आहे तिथून आपल्याला कटिंग करायचं आहे. इथे मी गळ्याच्या मुंड्याच्या साईडला आतल्या साईडून वाढवून घेतले नव्हते, तर अर्धा इंचावर माप टाकून घेतले आणि अशा प्रकारे इथे सरळ रेष आखून घ्यायची. आणि जेवढे आपण मुंड्याच्या गोलाईसाठी 1.25 इंचावर माप टाकून घेतलेले होते तेवढेच माप टाकून घ्यायचे आणि इथून कटिंग करून घ्यायचे. आता इथे मी टक्ससाठी माप टाकून घेतलेले आहे तिथून कट देऊन घेते, म्हणजे आपल्याला इथे पाठीमागच्या भागाला देखील कट व्यवस्थित येतील. आता आपल्याला इथे पाठीमागच्या भागावर चॉक मारून घ्यायचा आहे. टक्सचे माप काढून घेतलेले आहे त्या प्रमाणे. अशा प्रकारे इथे मी दोन्ही भागावर चॉक मारून घेतला फोर्टक्स ब्लाऊजसाठी. तुम्ही बघू शकता एकदम बराबर टक्स आलेले आहेत दोन्ही पार्टवरती. इथे पुढच्या भागाचे कटिंग झाले आणि आपण पाठीमागच्या भागाचे देखील कटिंग करून घेतलेले आहे. आता आपल्याला इथे स्लीवसाठी अस्तर कमी पडते, तर एकदा पाठीमागच्या भागाची मुंड्याची गोलाई असते ते मोजून घ्यायची. वरच्या साईडला शोल्डरमध्ये जाईल तेवढा कापड सोडून द्यायचा आणि मुंड्याची जी गोलाई येते ती मापून घ्यायची. इथे तुम्ही बघू शकता 9.25 इंच आलेले आहे. परत एकदा तुम्हाला दाखवते. इथे 9.25 इंच आले प्लस 1.5 इंच मार्जिनचे. इथे अर्धा इंच पुढच्या साईडला कमी पडते. इथे 3.5 इंचावर डाऊन करून घेतले
आणि त्याच्यानंतर सरळ रेष आखून घ्यायची आणि इथे हलकासा गोलाकार देऊन घ्यायचा स्लीव्जला. इथे कटिंग करून घेते आणि जे एक्स्ट्राचे अस्तर उरलेले आहे ते आपल्याला पुढच्या साईडला जोडून घ्यायचं आहे. इथे मी पिन लावून घेतली. परत एकदा चेक करायचे. इथे 9.25 इंच घेतले प्लस 1.5 इंच मार्जिनचे. खालच्या साईडला इथे मी दंडगीरचा माप टाकलेले आहे, त्याच्या मापाने फिटिंगचे माप टाकायचे. सरळ रेष आखून घेतली. अशा प्रकारे इथे मी स्लीवचे कटिंग करून घेतलेले आहे. अस्तरचे कटिंग झाले. आता इथे मी ब्लाऊज पीस आहे त्याच्यावरती ठेवून कटिंग करून घेते. तर पहिल्यांदा इथे मी स्लीवचे कटिंग करून घेते. तर डबल फोल्ड करून कापड फोल्ड करून घेतला आणि अस्तर कटिंग करून घेतलेले होते ते ठेवून घेतले. इथे पुढच्या साईडला कापड कमी पडतो, तर बाकीचे कटिंग झाल्यानंतर उरलेले जे कापड आहे ते पुढच्या साईडला जोडून घ्यायचे. आता इथे मी बाकीचे कटिंग आहे ते ठेवून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. बाहेरच्या साईडून अर्धा इंच कापड राहील अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करायचं आहे. इथे मी पुढच्या भागाचे कापड कटिंग करून घेतले. आता इथे मी योगपट्टीची कटिंग करून घेते. योगपट्टीवरती मी जी पुढची साईड असते तिथे मी चॉक मारून घेतला, म्हणजे आपल्याला स्टिच करते वेळी पटकन समजते आपली आयहुकच्या साईडची साईड कुठली आहे ती. इथे स्लीव्जला कापड कमी पडतो, तर जो उरलेला कापड आहे तो मी इथे ठेवून घेतला. अशा प्रकारे स्टिच करून झाल्यानंतर परत एकदा चेक करून घ्यायचे. अशा प्रकारे पूर्ण ब्लाऊजचे कटिंग झालेले आहे, तुम्ही बघू शकता.